गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ कुठे गेल तर बापू काय पोरे कर की आंघोळ. दळण आणलं, कुठे जायचंय आता. दळण आणलं आता तुला सोडायला लवकर उरक की लग्नात जायचंय. उरक ती की हा लग्न 12ला. तुला आधी सोडू का निघून? होय ग होय ना का? गाडी आहे की तुझ्या कार्यालयात लग्न आहे वय. मग जाई ना. माझं झाले कपडे धुवायचे राहिले, निर्म्यात पण घातले ती. मग नाही आणून तू येच काय त्याला पोरगी शिकल की कारखान्यावर ज्ञानू नाही, अण्णाला घेऊन जावा मग. हो जा ज्ञानू ती गजन जा काय त्याला पदेशीर. होय ज्ञाना चार्जिंग नाही की पण गाडी कवा लावा. चार्जिंगला न्या जा. नाही लय थोडी आहे बघ की तू. काल आता रानात ह्यातून किती हेलपाडा घातल्यात तू. अगं लावून ये जा. लावून ये बाळा, कारखान्यावर जायला पण गाडी लागते. येऊन जायची म्हणलं तर ते 100% लागल. तरी उपयोग आहे. हो मी नेहते की आजीला बाबा, पण मला काय बघ किती. आणि गाडीवर वाईट त्याच्यावर काय करीत जा. चिकूल ही टाकीत जा की सारखीच धुता तुम्ही. चिकूल टाकायचा सारखा त्याच्यावर. हा अरे काय त्याला उद्याचा हात पुसावा. ही त्यांना कळतंय का एवढी 2 लाखाची गाडी घेऊन दिली पुसायची तरी का मीच पुसून देऊ गाडी पण. त्याच्यावर पाणी मारत जाऊ ना. म्हणून सांगते काल इरबळ गाडी लय फिरली रानात. तो अहो, माझीला ह्या का 11 वर्ष झाला. नवांना 37,000 नवीच होती तेव्हा. आवत पोरांना अजून कळत नाही. आणि अजून पाना सुद्धा लावला नाही. फक्त सर्व्हिसिंग 4 महिन्याला. मग सर्व्हिसिंगला गाडी हा. आली या काय तुझा पार्टिशन कोण ती काळ गेला रे. आंघोळ करू का? हा आधी करू ए त्याला येतो मग. नमस्कार. आता कुठं? आता दोंडूरामकडे जातो. ते सरी काढायची. हा त्या आता काय म्हणते बघा आधी. कसलं मस्त वातावरण वारत बघा. आता तू गुरान शेपट बांधायची गुरांची ही एकामेकाला. इतकी इडी होती लबाड नाही हो. काय सांगू नये तुम्हाला. हा लबाडे काय असू माहिती द्या कसं असेल तसं. अहो काय बापू तुम्ही तर कवा शेपट बांधायची म्हणून मी आपला जायचो. आमची कशाला जायचा तुम्ही. हिचे शेजारी बाची दिली होती आमची हा तवा. हा. नाही म्हणलं का हाय लय माहिती गुडू गुडू हिंडती. असू द्या कसं असेल तसं. मग बापू जायचं म्हणून गुलगुल हिडायचं का तरी काय करत. आता काय बोललो खरं बोललं की राग येतोय. असं द्या नमस्कार विनोदाने बोललो आपलं. सुखीरा रे शब्द सायकल नाही नीट चालली की आपटू आपटू दगडाने हाणायचं. नमस्कार गडबडे माझ्या. त्याच्यामुळे अण्णा बापूला घवळायचं काय जुनं. आणि आता शिकवते नातूला असं शिकवतो नातूला. नाही मी कुठं म्हणतो तो आहे त्याच्यावर चिकूल टाका. झालं का असं उपार्ट सांगते. पार्ट सांगितल्यावर सुधारते. मग आणलं तुम्ही लागतो. हा चला 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 करून कुठं जायचंय काय जुनं आता. ए पोरे आधी तू आंघोळ करून मग गाडी चार्जिंग लावायचा. मला मी धुणं निर्म्यात घातलंय पार. आम्ही दोघी जाऊ. तिथली लाकडा ती गळ जावा काय त्याला अण्णा गाडी हाणन. आणण्या काय लग्नात असं चालणार होय. लय जी झाल्यावर काय होतं जोक जस्ट बघा. बापू गेल तर दळण नाही जीवा बाजरीचं दळण टाकलं तर 3 दिवस झाला आज. आणि काय भाजी करायची. चूल पेटावली आज बऱ्याच दिवसात ना. भाकरीच खाऊ वाटत नाही त्या नुसतं. पण आता काय इलाज नाही त्याला. एक सरपणाचं वजन आणलं म्हणजे 3 आठवडं जाते. हो पण ती तू पोचलीच नाही. शीत सरपण आहे आत्या. ती व्हिडिओ काढ ग गाण्यावरती. इथं ह्यांच्या एरी पशी ह्या बाबळीचं इथं चौधराप्पांच्या. मम्मी ती व्हिडिओ काढ ग. थंडीला वाढली कॉलेजला त्याने स्वेटर घालून ते गाणं. बरोबर काढते. अगं तू गाडी चार्जिंगला नेऊन लाव. जायचंय ना तुम्हाला लग्नाला. जायचं असलं तर लावा. वाटा नाही पण आधी मग नसलं जायचं तर राहिलं माझं काय नाही. मला उरकावं लागन कारण का आता 9 वाजून गेले त्या पाठदिशीने. बापू तर गेलं आणि आज सकाळ सकाळ बेसनाची तयारी चालली आमची. असं मोकळं करा. कसलं करू तसलं मोकळं. नाही जमणार करू तो खायचं. नको राहून द्या.
सांगू करून जा. बापू इकडे पाणी भरून चालल्यात. अहो हळदीचा मोठा पुडाच आहे. आणि इकडे बघा आमचं आता माळवं लावलेलं दाखवलंच नाही. कामाच्या ह्याच्यात काय राहिलं नाही, करपडे लक्षातच राहिना. वर डब्यात इथं पुढं बांधलेलं सगळं चकाचक पाणी. तिकडं सगळं इकडं कडबा टाकले, झाडं पण हिरवी झाली. आणि इथं ही मिरच्या लावल्या त्या. हो का, ते खुरपायला आता एक दिवस खुरपावं लागेल. ही 3 माप वांग्याची इथं खायापुरतं लावले. धन लावल्यात, मेथी लावली, शापू लावले, भेंडी लावली. हो का, भेंडी पण आली उगून. थोडीशी भेंडी, ही सगळं गवारीची शेंगा. हे टाकले कडवा. गाईला काय करता, गाईचं लय अवघड आहे. सगळं स्वच्छ करून घेतले. सीताफळ आहे इथं सकाळ सकाळ. आता म्हणले नुसतं हेडीवच काढून टाकावं का. तिथे एक सीताफळ पिकले, इथं पण पिकले. ही दोन्ही पण आता ही काढून नेते. हा त्याने सगळी सीताफळाची झाडं छाटली. असू द्या. बाय सगळ्यांना. एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय. हा असं मस्त वातावरण झालं. तिथं थोडीशी घाण राहिली नाही, ते सगळंच काढले. तर हे सगळं रान नीट केलं आपलं जवळची जवळ गाईला खायला.